नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो. डोनाल्ड ट्रम्प यांची 47वे प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स म्हणून ऑलमोस्ट निवड झालेली आहे आणि यालाच कॉंग्रॅच्युलेट करताना नरेंद्र मोदी यांनी नुकतंच एक ट्विट केलेलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर हिस्टॉरिक इलेक्शन विक्ट्री. पुढे जाऊन ते म्हणतात की जे आपलं सक्सेस जे होतं प्रिव्हियस टर्मचं त्याला आपण कंटिन्यू करणार आहोत आणि रिन्यू करणार आहोत टू फर्दर स्ट्रेंथन द इंडिया US कॉम्प्रिहेन्सिव्ह ग्लोबल अँड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप. वी विल वर्क फॉर अवर पीपल अँड टू प्रमोट ग्लोबल पीस, स्टॅबिलिटी अँड प्रॉस्पेरिटी. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं जे पर्सनल केमिस्ट्री आहे ते खूप हाय लेवलचं आहे. ते एकमेकांना अपलॉड करतात आणि त्याचे काही जे व्हिज्युअल्स आहेत ते आपण 2019 आणि 2020चे तुम्ही बघू शकता. हाऊडी मोदी जो हाय प्रोफाईल इव्हेंट झाला होता 2019ला ह्युस्टन US ला, तिथलं ट्रम्प यांचं जे स्वागत केलं गेलेलं, ट्रम्प यांनी मोदी यांचं जे स्वागत केलं होतं ते आपण बघितलं. किंवा दुसरा हाय प्रोफाईल इव्हेंट जो 2020ला झाला होता तो म्हणजे नमस्ते ट्रम्प, हा इंडियामध्ये झालेला हाय प्रोफाईल इव्हेंट होता आणि ट्रम्प यांच्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जे रेड कार्पेट त्यावेळेला वेलकम केलं होतं, रेड कार्पेट तेही आपण बघितलेलं आहे. म्हणजे यांची पर्सनल केमिस्ट्री खूप हाय लेवलची आहे. पण ही पर्सनल केमिस्ट्री त्यांच्या इंडिया आणि US रिलेशनशिपच्या डिप्लोमॅटिक चॅनलमध्ये चॅनलाइज होईल का याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. कारण पिक्चर थोडेसे ट्रबलसम आहे. रिपोर्ट्स म्हणतात की ट्रम्प यांनी जे टॅरिफ प्रपोज केलेले आहेत त्याच्यामुळे इंडियन इकॉनॉमी काही अंशी इम्पॅक्ट होईल असा रिपोर्ट म्हणतात. आता अर्थात यालाच आपण डिकोड करणार आहोत आजच्या सेशनमध्ये. एक्झॅक्टली ट्रम्प 2.0 हा भारतासाठी फायदेशीर असेल की याच्यामुळं नुकसान होईल. ट्रेड टॅरिफवर, इमिग्रेशनवर, डिफेन्स सिक्युरिटीवर, इंटरनॅशनल रिलेशनशिपवर, इंडिया आणि US यांच्या ओव्हरऑल रिलेशनशिपवर ट्रम्प 2.0चा काय इम्पॅक्ट होईल ते आपण चेक करणार आहोत. आज आहे 7 नोव्हेंबर. चला तर मग सुरुवात करूयात. पुढे जायच्या आधी आजचा क्वेश्चन ऑफ द डे घ्या, ज्याचं उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायचं आहे. नुकतंच कुठल्या कंट्रीने पहिलं फर्स्ट एवर एशियन बुद्धिस्ट समिट होस्ट केलेलं आहे? विच कंट्री होस्टेड द फर्स्ट एवर एशियन बुद्धिस्ट समिट? कॉमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर कळवा. चला तर मग सुरुवात करूया. सध्या स्थितीला बायडेन ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंतर्गत इंडिया आणि US रिलेशनशिपमध्ये थोडासा लो आलेला आहे. त्याचे मल्टिपल रिझन्स आहेत. नुकतंच ब्रिक्स जे समिट झालेलं आहे रशियामध्ये, तिथं इंडिया आणि चायना यांच्यात जे बायलॅटरल टॉक झाले तो कुठेतरी US साठीचा एक कन्सर्न होता. कारण US आणि चायना हे इकॉनॉमिक सुपर पॉवर आहे. याच्या व्यतिरिक्त जे बॉर्डर ॲग्रीमेंट झालं हे सुद्धा कुठेतरी इंडिया आणि चायना जवळ येत आहे याचं एक साईन होतं. याच्या व्यतिरिक्त रशियामध्ये जाऊन पुतीन यांच्यासोबत जे पर्सनल रिलेशनशिप इंडिया खास करून मोदी यांच्या आहेत ते सुद्धा बायडन ॲडमिनिस्ट्रेशनला कुठेतरी एक ट्रबलसम वाटलेला आहे. याच्या व्यतिरिक्त बघा, जो रशिया युक्रेन वॉरवर इंडियाने जो न्यूट्रल किंवा प्रो रशिया स्टँड घेतलेला आहे तो सुद्धा कुठेतरी बायडन ॲडमिनिस्ट्रेशनला पचलेला नाहीये आणि त्याचंच काहीतरी कन्सर्न म्हणून काही इंडियन कंपनीजवर नुकतंच अमेरिकेने सँक्शन आणलेलं होतं. त्याच्या पुढे जाऊन काही अशा घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे इंडिया US रिलेशनशिपमध्ये थोडासा स्ट्रेन आलेला आहे. त्यात जो गुरपतवंत पन्नू यांचा जो अटेम्प्टेड मर्डर होता आणि त्यात जे ॲलिगेशन्स आलेले आहेत US कडून की इंडियन्स ऑफिशियल इन्व्हॉल्व्ड होता, हे कुठेतरी एक प्रकारचं इंडिया US रिलेशनशिपचं लो आहे असं आपण म्हणू शकतो. मग बायडन ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंतर्गत जे लो आहेत ते ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंतर्गत कुठं जातील हाच एक क्वेश्चन आपण आज डिकोड करणार आहोत. पण त्याआधी काही ज्या गोष्टी आहेत ज्या ट्रम्प यांनी त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये म्हटलेल्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. पुढे जाण्याच्या आधी ट्रम्प यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणताना त्यांच्या जे इलेक्शन कॅम्पेनच्या इंटरव्ह्यूमध्ये बोलताना म्हटलेलं होतं की इंडिया इज अ व्हेरी बिग ट्रेड अब्युजर. पुढे जाऊन ते म्हणतात की वी रिअली डोंट चार्ज, चायना विल चार्जेस 200% टॅरिफ. म्हणजे आपण टॅरिफ चार्ज करत नाही,
पण काही अशा कंट्रीज आहेत ज्या जास्त प्रमाणात टॅरिफ चार्ज करतात. चायना 200%, ब्राझील बिग चार्जर आहे. पण सगळ्यात कन्सर्न होता इथं, द बिगेस्ट चार्जर ऑफ ऑल इज इंडिया, असं ट्रम्प म्हणतात. इंडिया इज अ व्हेरी बिग चार्जर. वी हॅव अ ग्रेट रिलेशनशिप विथ इंडिया अँड आय डिड, especially the leader Modi. He is a great leader, great man, really a great man. He has brought it together. He has done a great job, but they probably charge as much. त्यांचं म्हणणं होतं की इंडिया प्रमाणापेक्षा जास्त टॅरिफ चार्ज करतं आणि त्याच्यामुळं जे यूएस ट्रेड आहे तो कुठेतरी हॅम्पर होत आहे, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. ट्रम्प इकॉनॉमी जास्त सेन्सिटिव्ह आहेत इकॉनॉमिकली, आणि लक्षात घ्या त्यांची जी स्ट्रॅटेजी असते ती प्रोटेक्शनिझम असते. प्रोटेक्शनिस्ट अप्रोच ठेवून ते इकॉनॉमीकडे बघता. म्हणून टॅरिफ हा एक मुद्दा जो सध्या कन्सर्न बनलेला आहे, तो ट्रम्प यांनी आपल्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये ऑलरेडी बोलून दाखवलेला आहे. टॅरिफ एक्झॅक्टली असतं काय, तर टॅरिफ ॲक्च्युअली एक प्रकारे लक्षात घ्या की टॅक्स लावलेला आहे एखाद्या कंट्रीने. टॅरिफ्स आर द टॅक्सेस imposed by the government on the goods imported from the different country. म्हणजे यूएस मधनं एखादी वस्तू इंडियामध्ये इम्पोर्ट केली जात असेल तर त्या वस्तूवर एक प्रकारचा टॅक्स लावणं म्हणजेच टॅरिफ होय. मग हा टॅक्स का लावला जातो, तर काही अंशी इंडियन इकॉनॉमी त्या प्रमाणात कम्पीट करू शकत नाही यूएस इकॉनॉमीशी, म्हणून इंडिया हे कुठल्या प्रकारचे एक प्रोटेक्शनिस्ट टॅरिफ लावत असतात. याचा फायदा काय होतो की इंडियन मार्केटमधल्या ज्या लोकल कंपनीज आहेत किंवा लोकल बिझनेसेस आहेत त्यांच्या वस्तू यूएसच्या वस्तूंपेक्षा स्वस्त असतात. म्हणून एक प्रकारचं ते प्रोटेक्शनिस्ट अप्रोच वापरून इंडिया आपला बिझनेस वाढवायचं काम करतं. मग हाच एक कन्सर्न आहे यूएस साठी आणि डोनाल्ड ट्रम्पसाठी. लक्षात घ्या यूएस जो आहे तो सध्या स्थितीला इंडियाचा टॉप ट्रेडिंग पार्टनर आहे. तुम्ही बघू शकता 2021-22 मध्ये त्यांनी चायनाला सरपास करत नंबर 1 चा ट्रेडिंग पार्टनर बनलेला आहे आणि सेम आकडे 22, 23, 24 चे सुद्धा आहेत. लक्षात घ्या इंडियासाठी यूएस का महत्वाचा आहे. तुम्ही खाली बघू शकता जो एक्सपोर्ट आणि इम्पोर्टचे जे आकडे आहेत त्यात जर तुम्ही ट्रेड सरप्लस बघितला तर तो यूएसची आहे आणि कॉन्ट्ररी टू दिस ट्रेड डिफिशिट जो आहे तो चायनाची आहे. ट्रेड सरप्लस म्हणजे काय की आपला एक्सपोर्ट हा यूएसला जास्त आहे इम्पोर्ट पेक्षा, आणि इकडं काय आहे तर इकडं इम्पोर्ट जास्त आहे एक्सपोर्ट पेक्षा. यांनी होतंय काय की एक्सपोर्ट जास्त असल्यामुळे इंडियन रुपीजला किंवा डॉलरमध्ये इंडियाला फॉरेन करन्सी भेटते, ज्याला आपण फॉरेक्स रिझर्व्ह सुद्धा असं म्हणतो. मग हा कन्सर्न जर आहे किंवा टॅरिफ जो यूएस डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलेला आहे याच्या व्यतिरिक्त जाऊन कुठेतरी जे 2019ला यूएस ॲडमिनिस्ट्रेशनने म्हणजे ट्रम्प तेव्हा प्रेसिडेंट होते त्यांनी काय केलं होतं, इंडियाज डेजिग्नेशन ॲज अ बेनिफिटरी अंडर डिकेड्स ओल्ड जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स हा प्रोग्राम जो होता तो सुद्धा काढून टाकलेला आहे. आता हा जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रोग्राम आहे तरी काय एक्झॅक्टली, हा जो आहे हा अंकटॅड, लक्षात घ्या अंकटॅड ही जी यूएनची ऑर्गनायझेशन आहे याच्या अंतर्गत 1971ला हे सिस्टीम अडॉप्ट केली गेलेली होती. अंकटॅड म्हणजे काय, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट. मग ही जी कॉन्फरन्स होती किंवा अंकटॅडने एक प्रकारचं डेव्हलप कंट्रीजवर कंपल्शन आणलं की तुम्ही डेव्हलपिंग कंट्रीज मधनं इम्पोर्ट करा ॲट अन प्रेफरन्शियल रेट किंवा टॅरिफ रेट. म्हणजे प्रेफरन्स देऊन तुम्ही इम्पोर्ट करा डेव्हलपिंग कंट्रीज मधनं, असं डेव्हलप कंट्रीजसाठी कंपल्शन करण्यात आलं होतं. त्या सिस्टीमला म्हटलं जातं जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स. आता ही व्हॉलंटरी ऍक्ट आहे, म्हणजे एखादा कंट्री डेव्हलप कंट्रीला वाटलं तर ते करू शकतात. आणि म्हणूनच 2019ला हे जे जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स प्रोग्राम जो होता तो इंडियाचा टर्मिनेट करण्यात आला आणि भारताचं मोठं नुकसान याच्यात झालेलं आहे. कसं मी सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या 2018 पर्यंत जो जनरलाइज सिस्टीम ऑफ प्रेफरन्स कंट्रीज ज्या होत्या इंडिया यूएसच्या यूएस जीएसपीच्या त्याच्यात सगळ्यात जास्त बेनिफिट हा इंडियाला होता.
आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही फक्त यूएस बघितलं, तर यूएसमध्ये एकूण एक्सपोर्टच्या 10% एक्सपोर्ट हा जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सनी येत होता. आणि ईयूला तर याच्यापेक्षा जास्त आहे, की ईयूमध्ये जर 100% एक्सपोर्ट होत असेल, तर त्यातले 40% एक्सपोर्ट हा जनरलाइज्ड सिस्टम ऑफ प्रेफरन्सनी येत आहे. मग हे काही कन्सर्निंग पिक्चर जे आहेत, ते ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या अंतर्गत ऑलरेडी झालेले आहेत. त्याच्या व्यतिरिक्त इमिग्रेशन आणि इंडियन वर्कर्सवर याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो? आपल्यालाही माहिती आहे, की ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनने ऑलरेडी H-1B व्हिसा प्रोग्रामवर एक स्ट्रिंजंट गाईडलाईन्स आणलेल्या होत्या आणि एक रिस्ट्रिक्टिव्ह स्टॅन्स जो होता इमिग्रेशनवर, हा त्यांनी त्यांच्या इलेक्शन कॅम्पेनमध्येच दाखवलेला आहे. त्याच्यामुळं कुठेतरी हा व्हिसा प्रोग्राम जो आहे किंवा व्हिसा मिळण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो आणि हा सगळ्यात मोठा चॅलेंज आयटी प्रोफेशनलसाठी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त डिफेन्स जे आहे, ते कुठेतरी एक प्रकारचं सेलिब्रेट करण्यासारखं आहे. कारण ट्रम्प हे त्यांचा जो स्टॅन्स आहे चायना विरुद्धचा, तो कुठेतरी भारताला जवळ करतो. मग ट्रम्प 1.0 मध्ये ज्या पद्धतीने क्वाडने काम केलेलं होतं, क्वाड काय आहे? क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग. हा यूएस, इंडिया, जापान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या अंतर्गत असलेला एक सिक्युरिटी डायलॉग आहे. 2007 मध्ये याची शिंजो आबे त्यावेळचे जे जपानचे प्राईम मिनिस्टर होते त्यांनी सुरुवात केली होती. मग हा कुठेतरी चायनासाठी काउंटर चायना इन्फ्लुएन्स इंडो पॅसिफिक रिजनमध्ये याच्यासाठी क्वाडची नेमणूक करण्यात आलेली होती. क्वाडची जी आहे एक संस्था स्थापन करण्यात आली होती. पण क्वाड हा ट्रम्पसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे ॲज अ काउंटर टू द चायनीज. म्हणून इथं इंडिया महत्त्वाचा बनतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन जे जॉइंट मिलिटरी एक्सरसाइजेस आहेत, जसं की क्वाडमध्ये आपल्याला माहिती आहे, की क्वाडमध्ये एक सगळ्यात मोठी जी एक्सरसाइज जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज केलं जाते, त्याचं नाव आहे मालबार. मालबार ही सगळ्यात मोठी जॉइंट मिलिटरी एक्सरसाइज आहे या 4 कंट्रीजची. त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन आर्म सेल्स असेल, टेक्नॉलॉजी असेल, अशा पद्धतीने ट्रम्प कॉन्ट्रिब्यूट करू शकतो डिफेन्स आणि सिक्युरिटीच्या बाबतीत. Such a defense type would be beneficial for India, which shares the border with the less than friendly neighbors with India, China and Pakistan. मग पाकिस्तानसाठी जो त्यांचा ट्रम्पचा एक पीस थ्रू स्ट्रेंथ अप्रोच जो आहे तो सुद्धा महत्त्वाचा ठरू शकतो. याच्या व्यतिरिक्त एक इम्पॉर्टंट सेक्टर आहे फार्मास्युटिकल. कारण आय-टी नंतर जो सगळ्यात मोठा सेक्टर आहे यूएससाठी ज्या थ्रू आपण एक्सपोर्ट करतो तो म्हणजे फार्मा सेक्टर. आता ट्रम्प जे आहे, ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन ऑलरेडी ओबामा केअर जी त्यांची हेल्थ पॉलिसी आहे त्याच्या अगेन्स्ट आहे. म्हणजे त्यांनी ही पॉलिसी बंद केली, तर मग कुठेतरी फार्मा सेक्टरवर थोड्याफार प्रमाणात इम्पॅक्ट होणार आहे. पण फार्मा सेक्टर हे रिझिलियंट असल्यामुळं फार्मा सेक्टरमधली ग्रोथ बऱ्यापैकी सस्टेन राहील. तर अशा प्रकारे ओव्हरऑल इंडिया-यूएस रिलेशनशिप फ्युचरमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी यांच्या लीडरशिपमध्ये होऊ शकते. लक्षात घ्या, त्यांनी सांगितलेले जे इलेक्शनच्या आधीचे जे कमिटमेंट आहेत, प्रोबॅबली त्याच्यात एक सॉफ्ट स्टॅन्स येऊ शकतो. आणि आपल्याला हेही माहिती आहे, की या दोघांची जी पर्सनल केमिस्ट्री आहे, ती एक डिप्लोमॅटिक चॅनल सेट करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. आपण आशा करूयात, की इंडिया आणि यूएस रिलेशन पुढच्या फ्युचरमध्ये एक नवीन हायला जातील. हा होता इंडिया यूएस रिलेशनशिपवरचा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे काही सुझाव असतील, काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आपण उद्या भेटूयात नवीन विषयासह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.